हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन दोन बघण्याचे कार्यक्रम होते. पहिला होता यशादाचा आणि दुसरा होता अवनीचा आणि दोन्ही कार्यक्रमसुद्धा एक से बडकर एक झाले. एकीकडे यशादाने मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात स्वतःच बटाटे वडे तळले आणि ही मुलगी त्याच्यावर पूर्ण फिदा झाली आहे. तर दुसरीकडे अवनीला हा विवान नावाचा बॉडी बिल्डर बाउन्सर बिलकुल नाही आवडला आहे आणि अवनीने त्याची चांगली जिरवली आहे, त्याचा खूप अपमान केला आहे. त्यामुळे विमानने ठरवलं आहे मी आता या अवनीशीच लग्न करणार आणि मग लग्नानंतर बदला घेणार, हिची चांगली जिरवणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या घराबाहेर विवान आणि त्याच्या कुटुंबाचं स्वागत करतं. विवान हा खरंच चांगलाच बॉडी बिल्डर बाउन्सर असतो आणि मग सगळे एकमेकांना नमस्कार करतात, घरामध्ये येऊन बसतात. त्यानंतर विवानचे आईबाबा आपली ओळख करून देतात आणि विवानचं कोड कौतुक सांगू लागतात. आमचा विवान कॅनडामध्ये सेटल आहे, कॅनडाच्या एका बँकेत काम करतो, फायनान्स सेक्टरमध्ये. त्याने कॅनडात मोठा बंगला बांधला आहे, गाडी आहे, त्याची लाईफस्टाईलच वेगळी आहे. एकदम स्वच्छ हवा, स्वच्छ वातावरण, चांगलं आयुष्य, सिविक सेन्स सगळं काही आहे कॅनडामध्ये आणि तुमची मुलगी कॅनडात खूप सुखी राहील असं म्हणून तो आपल्या मुलाचं गुणगान करतच असतो. आणि मग विमान जागेवरून उभा राहतो, त्याच्या हातात एक बुके असतो. तो चंद्रकांत म्हणजेच अवनीच्या बाबांना हा बुके देऊ लागतो. तर चंद्रकांत म्हणतो नाही नाही, याची काय गरज आहे. विवान हा एकदम माझात रागात चिडून म्हणतो तुम्हाला हा बुके घ्यावाच लागेल, कारण हा बुके आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. आणि विवानला आठवतं जेव्हा ते अवनीच्या घरी येत होते, विवानला रस्त्यावर एक बुकेवाला दिसला. त्याने हा बुके पसंत केला आणि विचारलं या बुकेची किंमत काय. हा दुकानदार म्हणाला 500 रुपये. विवान म्हणाला ठीक आहे, देऊन टाका. पण हा दुकानदार म्हणाला सॉरी साहेब, हे जे दुसरे गृहस्थ आहेत ना, यांनी हा बुके आधीच विकत घेतलाय, तुम्हाला नाही विकता येणार, तुम्ही दुसरा बुके पसंत करा. पण विमानला माज असतो, एकदा जी वस्तू मला आवडली ती माझीच, मग कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हणून विमान म्हणतो 1000 रुपये देईल, बुके मलाच द्या. दुकानदार म्हणतो ओ साहेब, सांगितलंय ना तुम्हाला, त्यांना विकलाय, तुम्हाला नाही देता येणार. मग विमान म्हणतो 2000 रुपये. दुकानदार म्हणतो नाही देता येणार. विमान म्हणतो 3000 रुपये. दुकानदार काही बोलत नाही, पण हा जो माणूस असतो ज्याने आधी हा बुके खरेदी केला असतो तो म्हणतो ओ पैशाचा माज कोणाला दाखवताय. विमान त्याच्याकडे रागारागाने पाहतो आणि दुकानदाराला म्हणतो 5000 रुपये. आणि एवढे पैसे पाहून हा दुकानदार भलताच खुश होतो. आता 500 रुपयांचे 5000 भेटल्यावर कोण नाही म्हणणार. तो लगेच हा बुके विवानला देऊन टाकतो आणि विमान पैशांचा माज दाखवत तेथून बाहेर पडतो आणि म्हणतो एकदा का विवानला एखादी गोष्ट आवडली मग ती मिळवण्यासाठी विमान कोणत्याही थराला जाऊ शकतो, काही पण करू शकतो. म्हणजे हा विमान अतिशय वाईट माजुडा वाईट वनाचा नालायक माणूस आहे आणि तोच अवनीला पाहायला आलाय. आणि मग विमान हसून म्हणतो घ्या ना अंकल, तुम्हाला घ्यावंच लागेल. चंद्रकांत म्हणतो ठीक आहे, आता तू एवढा आग्रह करतोय तर घेतो असं म्हणून चंद्रकांत हा बुके घेतो. सगळेजण खुश असतात आणि इकडे दुसरा पाहण्याचा कार्यक्रम म्हणजे दांगट परिवाराचा आपल्या यशादाच्या पाहण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. मध्यस्थी हा सगळ्यांची ओळख दांगट परिवाराशी करून देतो, मुलीच्या आईवडिलांची ओळख आपल्या अण्णाशी करून देतो. सगळेजण एकमेकांना नमस्कार करतात. मग हा मध्यस्थी ही मुलीची आजी आहे, ही मुलीची आई आहे, ही मुलीची मावशी आहे, अशी सगळ्यांची ओळख करून देतो. पण मुलीची आजी ही नेहमीप्रमाणे खाष्ट असते आणि ती विचारते तुमच्याबरोबर एखादी बाई माणूस नाही आली का. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि ही आजी विचारते मुलांची आई नाही आली. तर अण्णा सांगतात नाही नाही, त्यांची आई नाही आहे, ती देवाघरी गेली आहे. लगेच राजा म्हणतो जाऊ द्या, पण हा आमचा यशादा हा मुलगा आहे, खूप कर्तबगार आहे बरं का, खरंच खूप चांगली कामं करतो. यशादाला असतो. तेवढ्यात आजी पुन्हा एकदा प्रश्न विचारते खरंच बाई माणूस नाही आली का. बाई माणूस आली असती ना तर बरं झालं असतं. आम्ही असं ऐकलं होतं की मुलांना एक आत्या पण आहे, आत्या का नाही आली. तर लगेच धोंडे अण्णा म्हणतो तिची जीभ झडली. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो.
सगळेजण चर्चा करू लागतात. तर राजा सांगतो, जळली जळली. अगं सकाळी सकाळी चहा पित होती ना गरम गरम, त्यामुळे तिची जीभ जळली म्हणून तिने आली. आणि तुम्ही का टेन्शन घेताय? एकदा लग्न तर जमू द्या. मुलाने मुलीला आणि मुलीने मुलाला पसंत तर करू द्या. मग एवढे नातेवाईक आणू की तुम्ही मोजत राहाल पण संपायचे नाही. सगळे हसू लागतात. आणि त्यानंतर राजाचं खोटं बोलणं सुरू होतं. राजा एक नंबरचा थापाडे आहे. राजा सांगतो, अहो आमचा यशादा आहे ना, काय सांगू, सोनं आहे सोनं. मुलीचे वडील विचारतात, काय करतो तुमचा यशादा? आणि मग राजा सांगतो, अहो मोठा गुंतेदार आहे गुंतेदार. असे एका वेळेस 100 त्याच्या साईट चालू असतात. त्याच्याशिवाय आपल्या नाशिकमध्ये कोणतं काम होतच नाही. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजा खोटं बोलतोय हे सगळ्यांना समजतं, पण आता काही पर्याय नसतो. त्यामुळे सगळे गप्प बसतात. आणि मग त्यानंतर मुलीचे वडील विचारतात, आणि तुम्ही? राजा काहीच सांगणार इतक्यात पाण्या सांगतो, ड्रायव्हर येतो ड्रायव्हर. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राजाची बोलतीच बंद होते. पाण्या सांगतो, तो ड्रायव्हर आहे, मी मेकॅनिक आहे, आणि हा माझा लहान भाऊ आहे, तो अजून कॉलेजात शिकतो. आणि राजा हा लगेच त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे पाण्या थांब, अरे सगळं नाही सांगायचं, हळूहळू कळेल ना. मुलगी कुठे? मुलगी नाही आली का अजून? आणि इकडे अवनीच्या घरी सुद्धा सगळेजण मुलीची वाट पाहत असतात. चंद्रकांत म्हणतो, अवनीला बोलवा. आणि तेवढ्यात स्वाती अवनीला घेऊन येते. अवनी खरंच खूप सुंदर दिसत असते आणि अवनीला पाहताच हा विवान तिच्याकडे अतिशय घाणेरड्या नजरेने पाहू लागतो. खालपासून वरपर्यंत तिला पाहत असतो. आणि त्याच वेळेस अवनी विवानला पाहते आणि स्वातीला विचारते, हा कोण बाउन्सर आणलाय त्यांनी? स्वाती म्हणते, अगं बाउन्सर नाहीये, तोच मुलगा आहे. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, नाही नाही, मला या बाउन्सरशी लग्न नाही करायचं. अवनी पुन्हा वर जाऊ लागते. स्वाती म्हणते, अगं बाबा आहे, चिडतील ना ते, चल. अवनीचा नाईलाज होतो आणि अवनी ही सगळ्यांसमोर येते. विवान तर तिच्यावर फिदाच असतो. मग चंद्रकांत अवनीला सांगतो, जा सगळ्यांच्या पाया पड. अवनी विवानच्या आईबाबांच्या पाया पडते. ते तिला आशीर्वाद देतात. अवनी ही बाबांजवळ जाऊन बसते आणि विवान तिच्याकडेच एकटक पाहत असतो. अवनी काय त्याच्याकडे पाहत नाही. आणि मग चंद्रकांत हा सगळ्यांना सांगतो, तसा माझा कुंडली वगैरे जमवण्यावर विश्वास नाहीये, पण आमच्या अवनीच्या कुंडलीत तसं लिहिलंय, ती ज्या घरात जाईल ना सून म्हणून, त्या घराचं सोनं करेल. तेवढ्यात विमान म्हणतो, नाही, माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. विवान माजल्यासारखा एका पायावर दुसरा पाय ठेवतो आणि म्हणतो, पण तिला पाहून मला असं वाटतंय की ती नक्कीच आमच्या घरचं सोनं करेल. हे ऐकून सगळेच हसू लागतात. विवानला अवनी आवडली आहे हे सगळ्यांना समजतं. अवनी मात्र तोंड वाकडं करते. त्यानंतर चंद्रकांत विचारतो, विवानने तब्येत मात्र छान कमावली आहे, रोज जिमला जातो का? तर विवानची आई सांगते, अहो तुम्हाला काय सांगू, त्याला जिमचं इतकं वेड आहे की जिमच त्याची पहिली बायको आहे असं म्हटलं तरी चालेल. रोज 2-2 तास जिममध्ये जातो. अवनी ही विवानकडे पाहते आणि मनात विचार करते, ए माकड तोंड्या पैलवान, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? जिम एवढी आवडते मग त्याच बायकोकडे जायचं ना, येथे मला कशाला बायको करायला आलाय? अवनीला विवान बिलकुल आवडलेलं नसतो. त्याची ही पहिलवानकी, त्याचं ते अवाढव्य शरीर तिला बिलकुल आवडलेलं नसतं. आणि मग चंद्रकांत हा अवनीला म्हणतो, अवनी बोल ना विवानशी, मनातल्या मनात काय विचार करतीये? अवनी नकारार्थी मान डोलावते. अवनीची आई म्हणते, अहो काय बोलताय, सगळ्यांसमोर ती कशी बोलेल? चंद्रकांत म्हणतो, अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. चंद्रकांत सगळ्यांना सांगतो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमचा हा जो बंगला आहे ना खूप मोठा आहे. आणि बंगल्याची एक खासियत म्हणजे आमच्या बंगल्याची जी बाल्कनी आहे ना, ती तर एकदम भारी आहे. त्यामध्ये जे लोक गप्पा मारत बसतात ना, ते तासनतास गप्पाच मारत बसतात, त्यांना काही कळतच नाही. अवनी जा बरं, विवानला घेऊन जा, त्याला आपला बंगला दाखव. अवनी काही तयार नसते, पण चंद्रकांत म्हणतो, जा जा. विवान उभा राहतो, अवनीसुद्धा उभी राहते. आणि मग अवनी ही स्वातीला इशारा करते, मला हा बिलकुल आवडलेला नाहीये. पण स्वाती काहीच करू शकत नाही. विवान अवनीच्या मागे मागे जातो. आणि इकडे यशादाच्या कार्यक्रमात मुलगी समोर येते. या मुलीचं नाव प्रज्ञा असतं आणि प्रज्ञाने सगळ्यांसाठी बटाटे वडे आणलेले असतात. प्रज्ञा आणि यशोधन दोघेही एकमेकांना पाहतात आणि एकमेकांवर फिदा होतात. दोघांनाही एकमेकांची पसंती होते. आणि मग यशादा तर मात्र खूप लाजत असतो. मध्यस्थी माणूस म्हणतो, नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांनी एकमेकांना पाहून घ्यायचं, नंतर म्हणायचं नाही की मी पाहिलंच नाहीये नीट. सगळे हसत असतात. मुलीची आई म्हणते, अहो खा ना,
आमची प्रज्ञा आहे ना सुगरण खूप छान जेवण बनवते, बटाटे वडे सुद्धा छान बनवते, टेस्ट करून पहा. आणि यशादा हे बटाटे वडे टेस्ट करतो आणि त्याच्या चेहऱ्याचे हावभावच बदलतात. प्रज्ञा, अण्णा या सगळ्यांना हे दिसतं. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात की यशादा असं काय करतोय. प्रज्ञाला सुद्धा समजतं. तिला असं वाटतं की यशादाला बटाटे वडे आवडले नाही आहेत आणि ती विचारते, काय झालं, तुम्हाला नाही आवडले का? आणि यशादा विचारतो, बटाटे वडे खरंच तुम्हीच केले का? प्रज्ञा चांगलीच घाबरते. राजाला समजतं चुकीची तार छेडली गेली आहे. मुलीची आई सांगते, हो, आमच्या प्रज्ञानेच बटाटे वडे बनवले आहेत. आणि मग यशादा उठून उभं राहतो आणि म्हणतो, मला तुमचं किचन दाखवाल का? सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि प्रज्ञा म्हणते, हो हो, दाखवते ना. राजाला समजतं की आता आपल्या पाहण्याचा कार्यक्रम हा चांगलाच बोंबलणार आहे. आणि इकडे अवनी ही आपल्या बॉडी बिल्डर बाउन्सरला म्हणजेच विवानला घेऊन बाल्कनीमध्ये येते. आणि विवान हा अवनीशी बोलायचं सोडून चक्क सगळ्यात आधी त्याचा कोट बाहेर काढतो आणि थोडेफार स्ट्रेचिंग करत असतो. हात इकडे कर, कंबर इकडे कर, असं कर तसं कर. अवनी त्याच्याकडे पाहून हसू लागते आणि विचार करते, हा मुलगी पाहायला आलाय का इथं रेसलिंग करायला आलाय. त्याच वेळेस विमान तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, काय झालं, तू काही बोललीस का? अवनी म्हणते, नाही, मी काही नाही बोलली आहे. आणि विमानची स्ट्रेचिंग सुरूच असते, असं कर तसं कर. अवनीला तो बिलकुल आवडलेला नसतो. त्याला पाहताच तिला समजलेलं असतं की याच्याशी लग्न करायचं नाही आहे. आणि इकडे प्रज्ञाने चक्क यशादाला आपल्या किचनमध्ये आणलेलं असतं आणि यशादाची नजर पडते बटाटे वडे तळण्यासाठी भिजवलेल्या पिठावर. आणि हे पीठ पाहताच तो म्हणतो, अगं प्रज्ञा, एवढं पीठ पातळ नाही भिजवायचं, जास्त जाड पण नाही भिजवायचं आणि जास्त पातळ पण नाही भिजवायचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हापासून या संपूर्ण घराची जबाबदारी यशादावर पडली आहे, तोच सगळा स्वयंपाक करतो आणि स्वयंपाकाची त्याला भयंकर आवड आहे. हे पाहून प्रज्ञा, तिचे आई बाबा सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग यशा आपलं संपूर्ण नॉलेज तिला सांगत बसतो, काय करायचं, हे ना जास्त पातळ पण नाही भिजवायचं, जास्त जाड पण नाही भिजवायचं, मध्यम स्वरूपाचं भिजवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आपलं थोडं बेसनपीठ टाकायचं आहे. आण बरं बेसनपीठ. प्रज्ञा त्याला बेसनपीठ देते, यशा त्यामध्ये बेसनपीठ मिक्स करतो. मग यशादा सांगतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. मग काय होतं, तांदळाचं पीठ टाकलं ना तर आपले बटाटे वडे ना कुरकुरीत होतात. प्रज्ञा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. प्रज्ञाला समजतं की यशादा मनाचा खूप चांगला आहे, साधा भोळा आहे. ती त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. आणि यशादा कोणाचाही विचार न करता की आपण मुलगी पाहायला आलोय, आपण जे करतोय ते चुकीचं आहे, याचा विचार न करता फक्त बटाटे वडे कसे चांगले होतील आणि प्रज्ञाला कसं आणखीन चांगलं जमेल यासाठी प्रयत्न करत असतो. प्रज्ञा त्याला तांदळाचं पीठ देते. मग यशादा तांदळाचं पीठ टाकतो. राजा हे सगळं पाहत असतो आणि म्हणतो, अरे यशादा, तू एक काम कर, तू करण्यापेक्षा आहे ना त्यांना सांग, जे त्यासुद्धा शिकतील. यशादा म्हणतो, हो बरोबर आहे. पण नंतर तोच म्हणतो, नाही नाही, मीच करतो ना, त्या पाहून पाहून शिकतील. प्रज्ञा खूप खुश होते आणि यशादा तिला मग बटाटे वडे कसे तळायचे हे सगळं शिकवत असतो. आणि राजा हा आपल्या दोन्ही भावांकडे, पाण्या आणि धन्याकडे पाहतो आणि विचार करतो, झाला पाहण्याचा कार्यक्रम, आता काही खरं नाही. पण प्रज्ञा मात्र यशादावर पूर्ण फिदा झालेली असते. तिला तो खूप आवडलेला असतो. आणि इकडे आपला बाउन्सर हा अवनीला विचारतो, तुझं काही शिक्षण झालेलं आहे की नाही, एकदम माझाच, जसं काय अवनी ही अडाणीच आहे. अवनी सांगते, हो, आर्किटेक्ट आहे मी, अख्ख्या युनिव्हर्सिटीत पहिली आली आहे, मला गोल्ड मेडल मिळालं आहे. हे ऐकून विवान तिचं कौतुक करायचं सोडून चक्क हसू लागतो. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी विचारते, का हसताय तुम्ही? विवान म्हणतो, नाही नाही, काय नाही. अवनी विचारते, नाही नाही, असं काय नाही, तुम्ही मी गोल्ड मेडल मिळालंय असं म्हटल्यावर हसायला लागला, सांगा बरं का हसताय तुम्ही? तर विमान एकदम माझाच सांगतो, तुमच्या या भारतातल्या गोल्ड मेडलला आहे ना आमच्या कॅनडामध्ये काडीची किंमत नाही आहे, कुणी कचऱ्यात सुद्धा विकत घेत नाही. आणि मला तिकडे कॅनडात गोल्ड मेडल मिळालं आहे. माझं सगळं शिक्षण कॅनडात झालं आहे. तुमच्या शिक्षणाची आणि आमच्या शिक्षणाची काही बराबरी नाही आहे. हे ऐकून अवनी खूप चिडते. आणि मग हा विमान अवनीला विचारतो, तुझे काही फ्युचर प्लॅन्स आहे की नाही? अवनी मनात विचार करते, असं वाटतंय या माकडाला आहे ना तिकडे कॅनडामध्ये नोकरी करणारी बायको हवी आहे. त्यामुळे अवनी त्याला सांगते, नाही नाही, माझे काहीच फ्युचर प्लॅन नाही आहे. मला आहे ना घरात बसायला खूप आवडतं,
दिवसभर घरात बसायचं, खायचं प्यायचं, आईश करायची. विवान म्हणतो, अरे वा, हे तर खूप छान झालं. अवनीला मोठा धक्काच बसतो. विवान सांगतो, मला सुद्धा अशीच मुलगी हवी आहे, जी बाहेर जाऊन नोकरी करणार नाही, घरात थांबेल, मला आणि माझ्या घराला सांभाळेल. तू माझ्यासाठी परफेक्ट आहे. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि इकडे यशादाने गरमागरम बटाटे वडे तळलेले असतात आणि तो प्रज्ञाला म्हणतो, घ्या ना, तुम्ही टेस्ट करून सांगा. प्रज्ञा बटाटावडा टेस्ट करून सांगते, खूप छान झाले आहेत. यशादा म्हणतो, झाले की नाही छान? अहो, इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे मला. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. प्रज्ञा विचारते, इतक्या वर्षांची प्रॅक्टिस म्हणजे? यशादा सांगतो, जेव्हापासून आई गेली ना, तेव्हापासून घरातील स्वयंपाकाची जबाबदारी मीच घेतली. आमचे अण्णा, माझी सगळी भावंडं, त्यांचे डबे, दोन्ही वेळचं जेवण, हे सगळं मीच करतो ना. सुरुवातीला मला नाही जमायचं, चुका व्हायच्या, पण हळूहळू जमायला लागलं आणि आता इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे, मग चांगलंच जमतं. हे ऐकून प्रज्ञा खुश होते. यशादाचा साधेभोळापणा, त्याचा खरेपणा आणि त्याचा हा स्वभाव पाहून तिला तो खूप आवडतो. आणि मग यशादा मुलीच्या आजीला, आईला, मावशीला त्यांनासुद्धा बटाटेवडे खायला देतो. त्यांनासुद्धा हे बटाटेवडे खूप आवडतात. यशादा विचारतो, झाले ना बटाटेवडे चांगले? ते म्हणतात, हो हो, खूप छान झाले. पण राजा मनातल्या मनात विचार करतो, बटाटेवडे जमले, पण पाहण्याचा कार्यक्रम फिसकटला. इकडे हा विवान अवनीला हाक मारतो, श्रावणी. अवनी म्हणते, श्रावणी? श्रावणी नाही, अवनी नाव आहे माझं, अवनी. विवान या झोक्यावर बसतो आणि म्हणतो, हा तेच तेच. तर अवनी म्हणते, तेच तेच कसं? माझं नाव अवनी आहे. विवान झोक्यावर बसतो आणि अवनीला विचारतो, तुला स्वयंपाक तर बनवता येतो ना? कारण इंडियन मुलींना स्वयंपाक खूप छान बनवता येतो आणि मला खायला आवडतं. त्यामुळे माझ्या बायकोने मला छान छान खायला घालायला हवं, अशी माझी इच्छा आहे. अवनी त्याला खोटं सांगते, तुमची ही इच्छा काही पूर्ण होणार नाही आहे. विमान विचारतो, का? तर अवनी सांगते, कारण मला जेवण बनवायला बिलकुल आवडत नाही. मला साधा चहासुद्धा उकळता येत नाही. बाकीचा स्वयंपाक तर दूरच राहिला. आणि मला स्वयंपाक शिकायची सुद्धा इच्छा नाही आहे. स्वयंपाक बनवण्याची आवड मला नाही आहे. त्याचबरोबर मला घरातली कामंसुद्धा करायला आवडत नाही. दिवसभर खायचं, प्यायचं, लोळायचं, ऑर्डर सोडायची, एवढंच मला जमतं. दुसरं काम मी काही करू शकत नाही. हे ऐकून विवानला मोठा धक्काच बसतो. विवान विचार करतो, असं कसं? या पोरीला काहीच येत नाही. आणि तो म्हणतो, मोहिनी. अवनी चिडून म्हणते, अवनी नाव आहे माझं. तुम्ही तर म्हणत होता मला कॅनडाचं गोल्ड मेडल मिळालं आहे. तुमचं कॅनडाचं गोल्ड मेडल खूपच बेसिक दिसतंय. तुम्हाला साधं माझं नाव पण लक्षात राहत नाही. मग गोल्ड मेडल मिळवण्यासाठी केलेला अभ्यास कसा लक्षात राहिला? हे ऐकून विवान खूप चिडतो. अवनीकडे रागारागाने पाहू लागतो आणि म्हणतो, हे यू. अवनी म्हणते, काय? तुम्ही माझ्या गोल्ड मेडलची खिल्ली उडवली आणि तुमचं गोल्ड मेडल काय लायकीचं आहे ना, हे चांगलंच दिसून येतं आहे. विवानला खूप राग येतो. तो रागारागाने उठून उभा राहतो आणि त्याचा कोट घालतो. अवनीकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता मी माझा निर्णय सांगतो. असं म्हणून विवान तेथून निघून जातो. अवनी चांगलीच घाबरते. मी याला बोलून काही चूक तर केली नाही ना? हा बाबांना काही सांगणार तर नाही ना? मग बाबा काय करतील, अशी भीती अवनीला वाटते आणि ती खूप घाबरते. आणि इकडे प्रज्ञाच्या घरी सगळेजण पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलेले असतात आणि मध्यस्थी माणूस म्हणतो, हा तर मुलगी बघण्याचा नाही, मुलगा बघण्याचाच कार्यक्रम झाला. सगळे हसत असतात. प्रज्ञा मात्र पूर्ण फिदा झालेली असते यशादावर. आणि त्यानंतर घरी जायची तयारी सगळे करू लागतात. तर राजा हा धोंडी अण्णाला म्हणतो, अण्णा. अण्णाला समजतं की तो सांगतोय की विचारा यांना मुलगा मुलगी पसंत आहे की नाही. आणि मग धोंडी अण्णा सगळ्यांना सांगतात, आम्हाला मुलगी पसंत आहे. हे ऐकून सगळे खूप खुश होतात. प्रज्ञा, यशादा सगळेच खुश असतात. पण तेवढ्यात प्रज्ञाचे वडील म्हणतात, आम्ही आमच्या मुलीला विचारू आणि मग तुम्हाला कळवू. हे ऐकून दांगट परिवाराला मोठा धक्काच बसतो. धोंडी अण्णा, राजा, धन्या, यशादा या सगळ्यांना वाईट वाटतं. आणि मग राजाला आठवतं की आज सकाळीच सुलू आत्या काय म्हणाली होती, तुम्ही स्थळ पाहायला जाताय, पण तेथूनसुद्धा तुम्हाला नकारच मिळणार. तुमच्या घरात कधीच कोणती बाई येणार नाही. हे सगळं आठवून त्यांना वाईट वाटतं. यशादासुद्धा खूप दुःखी होतो. कळवणार याचा अर्थ नकारच कळवणार, होकार काही येणार नाही असं त्यांना वाटत असतं आणि ते खूप दुःखी होतात. मग धोंडी अण्णा सगळ्यांना नमस्कार करून घराबाहेर पडतात. एक एक करून सगळे घराबाहेर जात असतात. पण त्याच वेळेस यशादा आणि प्रज्ञा एकमेकांसमोर येतात. यशादा चांगला लाजतो, पण प्रज्ञा काही लाजत नाही आणि यशादाकडेच एकटक पाहत असते.
आणि हे सगळं राजा पाहत असतो. त्यानंतर यशादा निघून गेल्यानंतर प्रज्ञा खूप लाजते, हसत असते. हे राजा पाहतो. राजा आणि प्रज्ञाची सुद्धा नजरानजर होते. प्रज्ञा आणखीनच लाजते. राजाला समजतं की प्रज्ञाला यशादा खूप आवडलाय आणि राजासुद्धा घराबाहेर पडतो. आणि इकडे विमान आणि अवनी घरामध्ये परत येतात. त्यावेळेस विमान हा चंद्रकांतला म्हणतो, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. चंद्रकांत, अवनी आणि घरातले सगळे खूप घाबरतात. अवनी नेमकं असं काय बोलली असं चंद्रकांतला वाटतं. चंद्रकांत अवनीकडे रागारागाने पाहतो आणि विचारतो, काय झालं अवनी? तर विमान सांगतो, अंकल माफ करा, पण फक्त गोल्ड मेडल मिळालं याचा अर्थ सगळं काही होत नाही. तुम्ही तुमच्या मुलीला काही एक्सपोजर दिलंच नाहीये. तिला जगाबद्दल काही ज्ञानच नाहीये. कोठे कसं वागावं, काय बोलावं, कोणाशी कसं बोलावं तिला काहीच माहीत नाहीये. चंद्रकांत खूप चिडतो. अवनीला सुद्धा भीती वाटत असते आणि पुढे कुणी काही बोलणार इतक्यात विमान म्हणतो, पण मला तुमच्या मुलीला एक्सपोजर द्यायला आवडेल. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. विमान सांगतो, मला तुमची अवनी पसंत आहे. मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. पण अवनीच्या आईबाबांना आणि इतर सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळेजण खुश असतात. आणि मग विमान हा अवनीकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अवनी, आज तू माझा इगो दुखावलाय, मला माज दाखवलाय, आणि जो कुणी माझा इगो दुखावतो ना त्याला मी सोडत नाही. तुला तर मी शिक्षा करणारच, पण मी तुझ्याशी आधी लग्न करणार, तुला कॅनडाला नेणार, मग तेथे गेल्यावर तुझी कशी जिरवतो ना ते पहा. आज तू माझा जो काही अपमान केलाय ना तो मी तुला कधीच विसरू देणार नाही. विमान त्याचा अपमान कधीच विसरत नाही, एवढं लक्षात ठेव, असा विचार विमान करतो. अवनी खूप दुःखी होते आणि मग चंद्रकांत त्याला पेढा भरवतो. विमान सगळ्यांच्या पाया पडतो आणि अवनीला खूप वाईट वाटतं, कारण फक्त विवानने सांगितलंय की मला अवनीशी लग्न करायचंय, पण चंद्रकांतने तिला विचारलेलं सुद्धा नसतं की तुला मुलगा पसंत आहे का, तुला तिच्याशी लग्न करायचंय का. म्हणजे तिकडे प्रज्ञा गरीब घरची मुलगी असून सुद्धा तिचे वडील म्हणताय की आम्ही आधी प्रज्ञाला विचारतो मग तुम्हाला कळवतो. आणि येथे इतकं श्रीमंत घर, शिकलेलं मुलगी, शिकलेलं घरदार असून सुद्धा ते अवनीला विचारत नाहीये की तुला हा मुलगा पसंत आहे की नाही, आणि परस्परच हे लग्न ठरवत आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. ही मालिका वेगळी आहे, तसंच मालिकेत हा जो पाहण्याचा कार्यक्रम झाला ना तो सुद्धा खूप वेगळा झाला. यशादाचा पाहण्याचा कार्यक्रम तर जगात भारी होता. आजपर्यंत असं कुठेच पाहिलं नाही की मुलगा मुलगी पाहायला जातो आणि त्याच मुलीच्या किचनमध्ये सगळ्यांसाठी बटाटे वडे तळतो. खरंच हा एपिसोड पाहायला खूप मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. राजा हा यशादाला समजावून सांगेल, यशादा तू टेन्शन घेऊ नको, देवी आईने तुझ्या नशिबात जी मुलगी लिहिली आहे त्याच मुलीशी तुझं लग्न होणार, आणि माझ्या नशिबात जी मुलगी लिहिली आहे त्या मुलीशी माझं लग्न होणार. मग कुणी काहीही केलं, कुणी कितीही शाप दिले तरी त्याचा फरक पडणार नाही. यशादाला सुद्धा हे पटेल. आणि इकडे अवनी ही या विवांशी लग्न करायला स्पष्ट शब्दात नकार देईल. तेव्हा तिचा भाऊ महेश तिला समजवण्याचा प्रयत्न करेल की या स्थळात काहीच वाईट नाहीये, तू त्याच्याशी लग्न कर. परंतु अवनी ही सगळ्यांना ठणकावून सांगेल, तुम्ही माझं लग्न ठरवताय ना, मग मला तरी विचारा, मला तो मुलगा पसंत नाहीये, मला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. हे ऐकून चंद्रकांत खूप चिडेल आणि अवनीला म्हणेल, अवनी आता वेळ गेलीये, तुझं लग्न ठरलंय आणि तुला हे लग्न करावंच लागेल. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटणार. म्हणजे आता चंद्रकांत तिला हे लग्न करण्यासाठी जबरदस्तीच करतोय, तिची इच्छा नसताना तिचं हे लग्न लावून देतोय. मग आता विमान आणि अवनीचं लग्न खरंच होईल का, अवनी आणि राजाची भेट कशी होईल, त्यांचं लग्न कसं होणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.